या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीसाठी मंजूर अनुदानामध्ये 34,97 लाख रुपयांचा अपहार झालाय आणि या प्रकरणी 10 तलाठ्यांचं निलंबनही करण्यात आलंय। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ही धडक कारवाई केली आहे। शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीमध्ये बनावट शेतकरी दाखवून अनुदान लाटलं असा गंभीर प्रकार समोर आला होता। दरम्यान चौकशी समितीकडून इतर खुलासे सुद्धा तपासले जात आहेत। आणखी 10 ते 15 जणांवरती हीच निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, काय एकूणच या अपहाराच्या संदर्भातली माहिती? सुरुवातीतून होते की गेल्या काही महिन्यापूर्वी काही शेतकऱ्यांनी तक्रारी दिलेल्या होत्या की अनेक ठिकाणी दुबार अनुदान मिळालेलं आहे, काही ठिकाणी शासकीय किंवा अकृषक जमिनीवरती अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आलेला आहे, काही ठिकाणी बोगस व्यक्ती समोर उभे करून त्यांच्या नावावरती अनुदान देण्यात आलेलं आहे। या सगळ्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती नेमली होती। या चौकशी समितीमध्ये जवळपास 34,97 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं। याशिवाय काही तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी कर्मचारी देखील यामध्ये दोषी आढळल्याचं निदर्शनास आलेलं। या अहवालामध्ये यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला होता। त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब म्हणजे 48 तासांमध्ये खुलासा करण्याचं आवाहन केलेलं होतं। अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही लोकांचा खुलासा हा असमाधानकारक होता, ज्यामध्ये जवळपास 10 तलाठी होते ज्यांना प्रथम दोषी ठरवून ज्यांच्या नावावरती जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे, त्यांना आज निलंबित करण्यात आलेला आहे। आणखी इतरही तलाठी रडारवर आहेत। काही कृषी कर्मचारी आणि तहसील ऑफिसमधले कर्मचारी देखील शासनाच्या या अहवालामध्ये दोषी असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्या अनुषंगाने भविष्यात त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते। एकूणच याची व्याप्ती पाहता विभागीय आयुक्तांनी संपूर्ण मराठवाड्यामध्येच चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे इतर ठिकाणी देखील अशा प्रकारचा काही घोळ झालेला आहे का, हे देखील निदर्शनास येऊ शकतं।